तर नमस्कार, मी तुमचा लाडका ओमकार शिंदे, मीन्स तुमचा डान्सर आवडता. माझी इन्स्टा आय डी आहे डान्स रील, ज्याच्यावर मी टाकतो ती आहे ओमकार 7150. आणि यूट्यूब आय डी आहे ज्याच्यावर तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय ती आहे ओमी 7775. तर बरेच दिवसांनी आलो मी आणि किचनमध्ये आहे, म्हणजे मी काहीतरी बनवणारच आहे. ह्याच्या अगोदर मी महाबळेश्वरचे सगळे 8 पार्ट टाकलेत. महाबळेश्वर फिरायला गेलेलो, खूप चांगली जागा आहे, थंडगार वातावरण. तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे प्रत्येक ब्लॉग, तुम्ही जाऊन नक्कीच बघा. तिकडचे फिरणारे ठिकाण, काय काय खायचं तिथं, फेवरेट काय काय फेमस डिशेस आहेत ते पण मी शेअर केलेले आहेत. तुम्ही नक्कीच जाऊन बघा महाबळेश्वर ब्लॉग पार्ट 8 आहेत, पार्ट टोटल 8 पार्ट आहेत. तर आज भाजी घ्यायला गेलेलो, तर भाजी घेता घेता मटर घेतले. मटर लय महाग आहे, 60 रुपये पाव. तर पनीर घरी होता, तर विचार केला मटर पनीर बनवूया आज. तुम्हाला मटर पनीर दाखवूया, खाऊ तर नाही शकत, ते मीच खाणार आहे. तर आज बनवूया मटर पनीर. तर साहित्य काय काय बघूया लवकरच, कॅमेरा टर्न मारतोय. तर साहित्य बघूया आपण. तर साहित्यामध्ये इथं कढीपत्ता आहे, थोडासा तेजपत्ता, 2 लवंग, 2 काळी मिर्च असं, आणि दालचिनी थोडीशी अशी ठेवलेली आहे. जरासंच टाकायचं आहे, खडा मसाला जास्त नाही टाकायचा याच्यामध्ये, ह्या रेसिपीमध्ये, नाहीतर तोंडात चव येते त्याची जास्त. कांदा आहे, टमाटर आहे, काजू आहे, अद्रक लसूण आहे, ठीक आहे. आणि घरगुती मसाले, जिरं, राई, धनिया पावडर, मिरची पावडर, हळद, ठीक आहे. आणि हे मटर मीने हाफ कुक्ड केलेले आहे, बॉईल केलेले आहेत. आपला पनीर आहे किसान कनेक्टचा, बघूया, फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे. आणि आपला हा सुहानाचा मटर पनीर मिक्स. तर हा, त्याच्याऐवजी तुम्ही मसाला पण वापरू शकता सुहानाचा, तर मी हा रेडी मिक्स मसाला वापरतोय, खूप चांगली चव येते ह्याची. तर ठीक आहे. तर आपण पहिलं काय करणार आहोत माहिती आहे, हे जे कांदा आहे ना, कांदा, टमाटा, काजू, अद्रक, लसूण, ह्याला ना बॉईल करून घेणार आहोत आपण. जोपर्यंत ह्याची स्किन निघत नाही ना टमाटरची, तोपर्यंत बॉईल करून घ्यायचं आणि मिक्सरला लावून पेस्ट करून टाकायची डायरेक्ट, ठीक आहे. हे तुम्हाला मी का सांगतो माहिती आहे, ही हे 4 इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ह्याचीच पेस्ट हॉटेलला असते, फ्रीजमध्ये. तर तुम्हाला काही व्हेज हंडी किंवा चिकन ची रेसिपी किंवा कुठलीही रेसिपी, अशी मोगलाई रेसिपी पाहिजे ना, तर हीच आय थिंक सो पेस्ट वापरली जाते, जी फ्रीजमध्ये असते. कांदा, टमाटर, काजू, अद्रक, लसूण, आणि आणखी 2-3 आयटम असतील, ते मला आता बघायला लागतील. तर ह्याचंच आपण बॉईल करून ह्याची पेस्ट बनवणार आहोत. आणि पनीरला जरा तव्यावर फ्राय करून त्याचे क्यूब्स कापून घेऊ आपण, ठीक आहे. तर चला जाऊया. तर कांद्याचे क्यूब्स कापलेले आहेत आपण, जरा पाण्यात उकळून टाकूया त्याला. आणि हे टमाटर 2, ठीक आहे. हे असे म्हणजे बॉईल व्हायला पाहिजे आणि ह्याची स्किन निघायला पाहिजे टमाटरची, तेव्हा आपण ह्याला स्ट्रेन करून डायरेक्ट मिक्सरला लावायचं. आपले काजू, लसूण आणि अद्रक हे पण जाऊ द्या त्याच्यात, ठीक आहे. आता हे उकडत आहेत तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया, ठीक आहे. पॅन गरम झालेला आहे, तर तुम्ही तेलात पण तुम्ही पनीर फ्राय करू शकता. मी जरासं तूप घेतो, हलकासं एक ग्रीसिंग करायला, हे बघा एवढंसं तूप घ्यायचं, जास्त नाही, ठीक आहे. आणि हा तूप तुम्ही बघू शकता, हा तूप महाबळेश्वरनं घेतला आहे, चीज फॅक्टरीच्या इकडनं, चीज फॅक्टरीमधनं. खूप छान तूप आहे, मला खूप आवडलेलं आहे. काश अजून मी घेतला असता अर्धा किलो. तर हलकासं ब्रशिंग करून घेऊया पूर्ण एरिया. ओके. तुम्ही बटर पण वापरू शकता, साधं तेल पण वापरू शकता. आणि तुम्हाला पाहिजे तर फ्लेवरसाठी तुम्ही ह्या पनीरला तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता, ठीक आहे. ओके ओके. काय आवाज आलेला आहे, चुर 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 चुर, ठीक आहे. ह्या पनीरला तुम्ही अद्रक लसूण पेस्ट लावून आणि मसाला लावून, हलकासा हळद वगैरे लावून, थोडंसं मीठ वगैरे टाकून, चाट मसाला, मीठ आणि चिली फ्लेक्स, थोडासा हलकासा ऑर्गॅनो टाकून असं फ्राय करून, वाव, तुम्ही नुसता पण खाऊ शकता असंच. पण मला नको, मी ह्याला गोल्डन ब्राऊन करून क्यूब्स कट करून ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे, ठीक आहे. आपलं ग्रेव्हीचं मेन रॉ मटेरियल तयार होतं आहे, म्हणजे कांदा, टमाटर,
जे आहे मैंने बॉइलिंगसाठी ठेवलेलं आहे. नंतर आपण ह्याला मिक्सरला टाकू डायरेक्ट. ठीक आहे, डायरेक्ट आपण भेटूया पेस्ट बनवताना. तर झालेला आहे, कांदा टमाटा उकडलेला आहे. ओके, कॅमेरा ॲडजस्ट करतो जरा. ठीक आहे, तर बघू शकता मी मिक्सरमध्ये ते सगळं टाकलेलं आहे, घेतलेलं आहे. आणि त्याच्यात मी फक्त कढीपत्ता आणि कोथिंबीर हे मी त्याच्यात मिक्स केलेलं आहे. सॉरी, काय माझी जीभ बोलते बोलता बोलता. अरे ह्याचं झाकण कुठं आहे? ओके, झाकण भेटलेलं आहे आणि मिक्सरला लावलेलं आहे. ठीक आहे, आणि हे मिक्सर लावलेलं आहे. झाकण पकडलं नाही. ओके, आवाज येत असेल तुम्हाला. स्मेल खूप चांगला येत आहे. ग्रेव्ही अशी छान होणार आहे ना, तोंडातून पाणी पाणी सांडणार आहे. आय थिंक सो झालेलं आहे वाटून. तुम्हाला एकदा चेक करायला सांगतो बरोबर आहे की नाही. ओ, चेक द ग्रेव्ही. हां 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 हां, छान झालेलं आहे. ओके, पनीर पण झालेलं आहे. पनीरचे क्यूब्स करणार आहे मी आता. तर लगेच पनीरचे क्यूब. आणि एक सांगायला विसरलो, जो सुहाना मसाला आहे मिक्स प्रीमिक्स, तर त्याला असं डायरेक्ट नाही टाकत मी. हे दुधाचा ग्लास आहे, अर्धा ग्लास, ह्याच्यात तो पावडर मिक्स करणार आहे आणि मग त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला सांगितलं नाही असं होईल. नंतर तुम्हाला ओमकार हा दूध काय टाकतो भाजीत. तर चला पुढे जाऊया. तेल तापलेलं आहे कढईमध्ये. तर आपण बेसिक चालू करूया, जे आहे जिरा. ओके, जिरा टाकलेला आहे, मस्तपैकी तडतडतोय. आवाज आला की नाही काय माहिती. जराशी मोहरी हलकीशी, जास्त नाही. ठीक आहे, आणि आपले तेजपत्ते आणि 2-3 काळी मिरी आणि लवंग. ओके, छान असा खड्या मसाल्याचा सुगंध आलेला आहे. तर हे जोपर्यंत तडकतंय, तेलासोबत फ्लेवर मिक्स होत आहेत, तोपर्यंत काय करायचं आपण, काय करायचं, ओके, दुधात मसाला मिक्स करून घेऊया आपण. ओके, मसाला कुठे गेला आपला. ओके, मसाला इज हिअर. चमचा, येस. तर तुम्हाला दिसत नसेल काय, मी इथे ठेवतो. आणि आपला सुहाना पनीर मिक्स अर्धा यूज करायचा आहे. मी काय एवढं सेकंडसाठी नाही बनवता आहे, तर अर्धाच घेतोय. ओके, बस, बाकी अर्धा ठेवून द्यायचा आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करायचं. बघा ना काय टेक्स्चर आलं आहे, हळदीसारखा. ओके, हळदीवरनं आठवलं तुम्हाला, तो हळदीचा ट्रेंड बघितला का इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर. काय ते खाली फ्लॅश टॉर्च चालू ठेवताय आणि काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्याच्यात हळद टाकताय, तसंच काहीतरी वाटतंय. ठीक आहे, मसाला छानपैकी मिक्स झालेला आहे. ओके, आणि आपले हे खडे मसाले पण मस्त मिक्स झालेले आहे. तर आता टाकूया मेन इन्ग्रेडियंट्स, जी ग्रेव्ही आपण एवढी छानपैकी बनवलेली आहे ती टाकूया. ओके, ओ माय गॉड, गॅस कमी करतो जरा आणि ह्याच्यात पाणी मिक्स करून आणतो. काय ग्रेव्ही आपल्याला फेकायची नाही. ठीक आहे, ओ माय गॉड, मस्त असा सुगंध आलेला आहे छान. म्हणजे ती ग्रेव्ही आहे ना, ग्रेव्ही आणि खडे मसाले जेव्हा मिक्स होतात ना, तेव्हा एक अद्भुत असा एक सुगंध येतो. ते तुम्हाला येत नसेल, जो मला येतोय. तर छानपैकी असं मिक्सरचं भांडं पुसून घेतलेलं आहे मसाल्याचा आणि हलक्या हाताने ढवळत राहायचं मस्तपैकी, हलके आच पर, छानपैकी. ओके, अशी जास्त शिजवायची गरज नाही, कारण की आपण ह्याला बॉइलिंग केलेलं आहे मसाल्याला. ठीक आहे, तर आता ह्याच्यात हलकासा बॉईल आलं की आपण
आपले घरगुती मसाले टाकत जाऊ ह्याच्यात, म्हणजे तिखट, हळद, धनिया पावडर, गरम मसाला. जराशी आता उकळ आलेली आहे, कारण की तेल एवढं तापलेलं की डायरेक्ट ह्या ग्रेव्हीला पण त्यांनी गरम केलेलं आहे. ओके, तर जराशी हळद, जरासं तिखट, तुमच्यावर आहे तिखट किती खायचं आहे. ओके, धनिया पावडर, गरम मसाला थोडंसं. ग्रेव्ही मस्त आहे की मिक्स होत आहे छान. छानपैकी मिक्स केलेलं आहे. आपल्या चवी अनुसार मीठ टाकूया. तुम्ही कुठलं मीठ वापरता? आम्ही हिमालयन सॉल्ट वापरतो, पिंकवालं. बहुतेकांच्या घरी आता हेच चालू आहे, कारण की हेल्थ कॉन्शियस आहेत सगळे बोलतात, पण आता बोलतात की हे चांगलं नाही. ठीक आहे, हे चांगलं नाही, आयोडीनवालं नमकच चांगलं. आता ऐकायचं कोणाचं? तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मीठ कुठलं वापरावं, आणि तुमच्याकडे काय रेसिपी असेल तुम्ही पण शेअर करत जावा, आणि तुम्ही सांगा ओमकार हे बनवा ते बनवा. ठीक आहे, हा 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 हा, चव लागलेली आहे. थोडंसं तिखट टाकतो, कारण की तिखट कमी वाटते मला. ओके, तिखट टाकलेलं आहे. ग्रेव्ही बघा ना, तुम्हाला दिसते का ग्रेव्ही? काय कलर कलर आला ह्या ग्रेव्हीला बघा, फुल हॉटेल स्टाईल. ठीक आहे, मस्त उकळालेला आपण जो मसाला दुधात मिक्स केलेला तो टाकूया. ओ माय गॉड. ठीक आहे, काय टेक्स्चर आलाय मटर पनीरला. आता ह्याला थोडंसं आटवायचं, हलकंसं घट्ट, थोडं पातळ वाटते ना, हलकंसं घट्ट करायचं, आणि त्याच्यामध्ये आपले मटर आणि पनीर सोडायचं, आणि गार्निशिंगला थोडासा लेमन ज्यूस पिळायचा आणि कोथिंबीर. ठीक आहे, आता आपण पनीर टाकूया त्याच्यात. ग्रेव्ही घट्ट झालेली आहे तशी. थोडंसं मीठ पाहिजे, मीठ टाकूया हलकंसं. जास्त मीठ पण खाणं चांगलं नसतं, ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांना. ओके, काय टेक्स्चर आला यार, सॉलिड. आपले हाफ कुक्ड बॉइल्ड मटर्स, आणि आपलं पनीर, किसान कनेक्टचं पनीर. वाव, मला आवडलं हे, मी नुसतं खाल्लं असं वाटतं नुसतंच खात राहावं. 5 मिनटं, 2 3 ते 3 मिनटं शिजवायला ठेवायचं झाकण लावून, आणि तुमचं मटर पनीर रेडी. लगेच प्लेटिंग करताना तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. तर बघू शकता पनीर मटर तयार झालेलं आहे. ही आमची प्लेटिंग. बाजरी मिक्स आहे, नाचणी बाजरी मिक्स. त्याच्यासोबत तुम्ही भाकरी, तांदळाची भाकरी पण घेऊ शकता. काय क्रीमी टेक्स्चर झालेलं, वाव मस्त. तर या जेवायला नक्कीच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.